मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या मुक्ताईनगरच्या घरातून. सकाळ सकाळी मी आज आलो आहे मित्रांनो मुक्ताईनगरला, कारण आम्हाला जायचं आहे जळगावला. काका, मी आणि तनू. चला मग आता करू नाश्ता. काय काय आहे? लिट्टी चोखा, लिट्टी अँड चोखा आहे मित्रांनो. तर तो फोड चालू आहे ना हे. पंखा चालू आहे ना. हां, टाकतो असं घेऊ का वरून. ओके. मला दाखवा आता खाताना. ले थोडं दूर बघा ना. इधर थोड़ा कैमरे की तरफ. बढिया. तर मित्रांनो, हे लिट्टी चोखा बिहारचा फेमस आयटम, डिश बिहारची फेमस डिश आहे मित्रांनो. बेंगनची सब्जी होती आणि ते आलू चोखा. आता हे आलू चोखा. बाई घास मोठा गेला तर आज समजते की चव कशी आहे. ओके ओके ओके. लहान आहे घासावर चव समजत नाही. नितीन ज्ञानी बाबा. बढिया. ओके. यूट्यूबवर रेसिपी पाहिजे मित्रांनो बनवायचं. आपल्या घरी बी बनते, म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपण बनवू शकतो. असं काही नाही की आपण बिहारमध्ये जाऊ तेव्हाच करूया. नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे काय आलं. हे आजीचे कसं आहे हे म्हणतोय ना. ओके मित्रांनो, तर आता झाला आहे ब्रेकफास्ट. एक नंबर झाला होता लिट्टी चोखा मित्रांनो. हा फायदा आहे मित्रांनो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहण्याचा आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरण्याचा. आपल्याला तिथले पदार्थ माहिती पडतात. आणि दीपिका पादुकोण नाचते मित्रांनो इकडे. चला जाऊ आता आपण. ओके गाइस, तो अभी हम निकले हैं जलगांव जाने के लिए. आणि ये मुक्ताईनगरचं वातावरण. लोकेशन आम्हाला माहिती आहे लोकेशन. ओके मित्रांनो, तर आता आम्ही पोहोचलो लोकेशनवर आमच्या. पण आधी मी जातो चेक करून येतो की इथं आहे की नाही सेमिनार नेमकं, कारण बाहेर काहीच अरेंजमेंट दिसत नाही आहे बघा. त्या हॉटेलमध्ये याची. ओके गाईज, परत एकदा लिफ्टमध्ये. आणि आता आम्ही चाललो इथून घरी डायरेक्ट. ओके. ग्राउंड फ्लोर. ओमास भी अच्छा आहे पता आहे का. आणि मित्रांनो, जळगावमध्ये कडक ऊन पडलाय. कडक एकदम कडक. गाडी आपली फुल एसीवर आहे, पण तरी पण अजून पण थंडी झाली नाही गाडी. एक एक खाल्लेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी येऊ. पण चालना आता रस्त्यात मित्रांनो आम्हाला एक दुकान भेटलं होतं जिथं फणस, म्हणजे भरपूर फ्रूट होते, पण आम्हाला घ्यायचं होतं फक्त फणस. नहीं गाइस, झूठ बोल रही है. फनस का दुकान था गाइस. उसके बाजू में जामुन थे और अलग अलग थे. वो दूसरे का ओके, किसी का उधर थे ना बहुत सारे, तो हमने लिया फणस. और ये देखो इधर अभी वातावरण ऐसा है. आणि आम्ही निघालोय घरून. वा वा, काय चाललंय मस्त. सॉरी, घरून नाही, आम्ही तर निघालोय घरी जायला. हा, एक्झॅक्टली ना. हा सगळा असं कसं आहे मित्रांनो, म्हणजे MP बॉर्डरवर राहायचा. MP बॉर्डरवर राहता, पण कधी हिंदी कधी मराठी. पण आमची मायभाषा फक्त मराठी. माशा. माय भाषा, नॉट भाषा. वाय माशा है. ऑपोजिट साइड चलने का मजा ही कुछ अलग है. नाइट राइडर ज़्यादा खेल लिया दोस्तों.
ओके मित्रांनो, आम्ही आलो घरी. खुश झाले की नाही तुम्ही पाहून ते? बिलकुल भाई, म्हणजे 1 किलोमीटर मागे गेलो, डायरेक्ट 1 किलोमीटर मागे आम्ही. हां ओके मित्रांनो, तर आता आलोय घरी आणि आज आहे 5 तारीख. काय होतं 5 तारखेला या घरात ना, 5 तारखेला असा माहोल होता. आणि आमच्या घरी हळद होती 5 तारखेला. मेहंदीचा शूट चालू होता, मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. माझ्या घरी हळद होते मला. मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम होता मागच्या महिन्यात 5 तारखेला. 1 महिना झाला मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी. जबरदस्त कार्यक्रम झाला होता माहिती आहे का आमच्याकडे, मेहंदी आणि संगीतचा. एकदम खतरनाक. व्हिडिओ जो आउट होतील ना तेव्हा पाहायचा. काय करताय आज? कोणती फिश? काय करताय आज म्हटलं? कोणती फिश? वळण वळण वडण नाही काही, पडण फिश म्हणते. सॉरी, पडण फिश. पडण पडण फिश. नाव तिचं पडण आहे, बाकी टेस्ट तिचा 1 नंबर आहे. बघा हम खाते नहीं, हमको पता नहीं. तुमच्याकडे भेटत नाही असं सांगा टेस्ट मच्छी अशी पडण बिडण. हम शुद्ध शाकाहारी आहे. मला माहिती का, तुम्हाला फसून लग्न केलंय. मी मटण खातच नाही, हो का? नॉनव्हेज खातच नाही. हे बघा मित्रांनो, हीच ती बाई आहे. ती म्हणते आहे, तिने स्वतः कबूल केलं आहे की तुम्हाला फसून लग्न केलं आहे. फसा है भाई इस लड़के ने अपन को. नॉनव्हेज खाती नहीं मैं. ये लड़की है वेजिटेरियन और इस लड़की ने हमको बोला था कि लाइक हम नॉन वेजिटेरियन है. लफड़ा हो गया, अब क्या करने का बताओ, कमेंट करके बताओ मेरे को क्या करने का अभी. सिर्फ छोड़ो मत. ऐसे कमेंट मत करो. छोड़ेंगे तो नहीं. खाऊन पाहू का? रश्यावाली भाजी केली का पहिल्यांदा? आता म्हणजे लपेटेच करत ना. बिलकुल बारीक काटा भी नहीं रहते क्या, बट्टा के पीस रहता है आपल्या इथे. जमला. तर मित्रांनो, आम्ही सगळे खातोय मच्छी. आम्ही आहे सगळे नॉन व्हेजिटेरियन आणि हा एक प्राणी आलाय आमच्या घरात व्हेजिटेरियन. बघा तो काय खातोय, बट्टी, वरण बट्टी मित्रांनो. व्हेजिटेबल ते बी चुरूनच खाता म्हणा बट्टी. मागच्या महिन्यात 5 तारखेला मित्रांनो इथं फुल ऑन माहोल होता. संगीतचा कार्यक्रम चालू होता, मंडप होता आपल्या दारी सगळा पडलेला. इकडे पण सगळेजण एन्जॉय करत होते. सगळेजण त्यांचे डान्स परफॉर्म करत होते. आता मी एकटा भेटतो का आज. किती छान बनवलं आहे मित्रांनो हे तोरण बनवणार आहे ना. मस्त आहे ना. हा ओके मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगला मी करतो इथं असेल. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.